नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरी प्रकरणातील पुढील उदाहरणे सोडवणार आहोत. प्रश्न बघा, 51 ते 90 पर्यंतच्या क्रमगत सर्व विषम संख्यांची सरासरी किती. हा प्रश्न सोडवायचा कसा बघा, तर सरासरी बरोबर पहिली विषम. मग मला सांगा 51 विषम संख्या आहे का, तर आहे, म्हणून 51 लिहिले, अधिक शेवटची विषम 90 विषम संख्या आहे का, नाही, तर 90च्या अगोदरची विषम कोणती असेल, तर 89 भागिले 2 लिहायचे, बेरीज करायची, 9 1 10, हातच्या गेला 1. बघा 8 आणि 5 13, 13 आणि हातच्याच 1 14, 140 भागिले 2. भाग द्यायचा, बेक बे, बेसाती 14, बेशून्य 0. उत्तर मिळाले 70. ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न बघा, क्रमगत 30 विषम संख्यांची सरासरी 58 असल्यास त्या संख्यांची बेरीज किती. मित्रांनो, सरासरी बरोबर बेरीज भागिले एकूण संख्या किंवा एकूण घटक सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मग मला सांगा बेरीज बरोबर काय सूत्र होईल, तर बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या, सरासरी गुणिले संख्या. मला सांगा सरासरी किती दिलेले आहे, 58, गुणिले संख्या किती आहेत, क्रमगत 30 विषम संख्या आहेत, म्हणजे संख्या किती आहेत 30. गुणाकार करूया, 3 8 24, हातचे गेले 2, 3 5 15 आणि 2 17 आणि हे 0 आहे असं लिहिला. उत्तर किती आले, 1740. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा, क्रमगत 15 समसंख्यांची सरासरी 36 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्यातील फरक किती. सर्वात मोठी संख्या काढूया, सर्वात मोठी आणि सर्वात लहान. मित्रांनो, सर्वात मोठी संख्या ही सरासरीपेक्षा मोठी असते, म्हणून प्लस करायची आहे. आता काय प्लस करायचे, तर सरासरी प्रथम लिहून घ्यायची. सरासरी किती आहे 36, म्हणून इथे पण 36 लिहिले आणि इथे पण 36 लिहिले. आता सर्वात मोठी संख्या ही सरासरीपेक्षा मोठी असते, म्हणून प्लस करायचे आहे. सर्वात लहान संख्या ही सरासरीपेक्षा लहान असते, म्हणून वजा करायचे आहे. तर सर्वात मोठी संख्या काढण्यासाठी काय प्लस करायचे बघा, तर 15 मधून 1 वजा करून इथे प्लस करायचे. 15तनं 1 जर वजा केले तर किती राहील 14. इथे काय वजा करायचे बघा, 15तून 1 वजा करून किती राहील 14. इथे सुद्धा 14 वजा करायचे आहे. 36 अधिक 14 बघा, 6 4 10, अच्छा गेला 1, 3 1 4 आणि 1 5, 50 आलं. 36 वजा 14, 6तून 4 गेले, 2 राहील, 3तून 1 गेला, 2 राहील, किती आले 22. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेले आहे सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्यातील फरक.
मग मला सांगा सर्वात मोठी संख्या किती आली? 50. फरक म्हणजेच वजाबाकी वजा सर्वात लहान संख्या किती आहे? 22. मग 50 वजा 22 किती राहील? 50 मधनं 22 गेले तर 28 राहते. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. प्रश्न बघा, 1 ते 100 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? हा प्रश्न सोडवायचा कसा बघा, तर बेरीज बरोबर सूत्र बघा, n+1 भागिले 2. इथे n बरोबर एकूण संख्या किती आहेत? तर 100. यांच्या ठिकाणी 100 ठेवायचे आहे. 100 गुणिले 100 अधिक 1 भागिले 2. 100 गुणिले 100 आणि 1 101 भागिले 2. भाग देऊया. 2 बे 2 पंचे 10 2 0 0 50 गुणिले 101. 50 एके 50 हातचे गेले 5. 50 0 0 आणि हातचे 5 5. 50 एके 50. उत्तर आले 50 50. ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा, 21 ते 50 पर्यंतच्या क्रमागत सर्व विषम संख्यांची बेरीज किती? मग बेरीज बरोबर सूत्र काय आहे? तर सरासरी गुणिले एकूण विषम संख्या. इथे विषम आहेत म्हणून आपण विषम संख्या लिहूया, नाहीतर एकूण संख्या लिहिल्या तरी चालेल. मला सांगा, आपल्याला एकूण विषम संख्या माहीत आहेत का? माहीत नाहीत. त्या प्रथम आपण काढून घेऊया. एकूण विषम संख्या बरोबर शेवटची विषम 50 विषम संख्या आहे का? नाही. 50च्या पहिली विषम कोण असेल? 49. 50 समसंख्या आहे. 50च्या अगोदरची विषम 49. 49 वजा पहिली विषम 21 आहे का? तर आहे. भागिले 2 अधिक 1 करायचे आहे. बघा, 49 मधून 21 वजा करायचे आहे. 9तून 1 गेले 8 राहील. 4तून 2 गेले 2 राहील. भागिले 2 अधिक 1. भाग देऊया. 2 बे 2 बे 2 चौक 8. 14 अधिक 1 15. 14 अधिक 1 15. 21 ते 50 पर्यंत एकूण विषम किती आल्या? 15. आपल्याला सरासरी माहीत आहे का? सरासरी सुद्धा माहीत नाही. मग ती कशी काढायची? तर पहिली विषम किती आहे? 21 अधिक शेवटची विषम 49. 50 सम आहे. भागिले 2 गुणिले एकूण विषम किती आहेत? 15. बेरीज करा. 9 ने 10. हातच्या गेला 1. 4 आणि 2 6 आणि हातच्याच 1 7. भागिले 2 गुणिले 15. भाग द्या. 2 बे 2 त्रिक 6 2 पंचे 10. 35 गुणिले 15. बघा, 15 पाची 75. हातचे गेले 7. 15 त्रिक 45 आणि 7 52. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं 525. ऑप्शन क्रमांक 1.